खोपोली बी.एल. पाटील तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये प्रवेशोत्सव आणि मार्गदर्शन शिबिर. रायगड जिल्ह्यात सुप्रसिद्ध असलेले खानापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या बी.एल. पाटील तंत्रनिकेतन प्रथम वर्ष 2025 ते 26 करिता प्रवेशित विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ मोठ्या जल्लोषात 26-25 ऑगस्ट रोजी संपन्न झाला. यावेळी नव्यानं कॉलेजात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आम्ही याच्यावर अभ्यास करत आहोत. त्यामुळे मागच्या वर्षीचा आमचा जो म्हणजे आता रिझल्ट लागला मे मध्ये, यात आपल्याकडे 208 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातले 206 विद्यार्थी हे आपल्या सेकंड इयरला पोहोचले. म्हणजे आपला रिझल्ट हा 100%. तर यावेळेस आमची अपेक्षा आहे की आता जेवढ्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं आहे त्यातला एकही विद्यार्थी फेल झाला नाही पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. तुम्ही प्रयत्न करा आणि पालकांचंही काम आहे की मुलाकडे लक्ष देणे. बऱ्यापैकी काय होतं, आपण म्हणतो तर आता मुलगा डिप्लोमाला गेलेला आहे, त्याला मोबाईल दिला पाहिजे. घरापासून लांब जातो, मोबाईल घेऊन गेल्यानंतर तो कुठे आहे काय आपल्याला टेस्ट करता येईल. पण हे करत असताना आपण हे पण लक्ष दिलं पाहिजे ऍक्च्युली मुलगा मोबाईलवर काय करतो. कारण बरेचसे प्रॉब्लेम जे झालेले आहेत हे मोबाईलमुळे झालेले आहेत. कारण जेव्हा ऍडमिशन प्रोसेस चालू होती त्यावेळी बऱ्यापैकी विद्यार्थी पालक यांच्यासोबत जेव्हा संभाषण झालं, चर्चा झाली, प्रत्येक मुलाला माझं एकच म्हणणं होतं की तुम्हाला मार्क्स किती पडले, कमी का आले. तेव्हा प्रत्येक मुलाचं उत्तर होतं की मोबाईलचा थोडा आम्ही वापर करत होतो. मग आता तुम्हाला लक्षात आलेलं आहे 10वीला आपल्याला काय प्रॉब्लेम झालेला आहे. त्यामुळं आता विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं की बाबा याच्या पुढे मोबाईलचा वापर आपण कशासाठी करायचा. मोबाईल हे एक तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा फायदा कसा घ्यायचा. ऍडमिशनच्या वेळेस तुम्हाला सांगितलं एखादी ब्रँच घ्यायची आहे, कोणती ब्रँच घ्यायची, कशी घ्यायची त्याबद्दल तुम्ही माहिती बघा. आता याच्या पुढे जर तुमच्याकडे युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे किंवा फेसबुक आहे, यापैकी इंस्टाग्राम फेसबुक न वापरता युट्यूबचा जर तुम्ही वापर करणार असेल तर कशासाठी वापर करा की एखादा जो सब्जेक्ट आहे, एखादा मॅथमॅटिक्स आहे किंवा तुमचा सिव्हिलचा सब्जेक्ट आहे, इलेक्ट्रिकलचा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्ट बद्दल जर तुम्ही सर्च केला तर ऑटोमॅटिक तुम्हाला व्हिडिओ येतात. वर्गात तर तुम्हाला शिक्षक शिकवणारच आहे, पण जर मोबाईलवर तुम्ही पाहिला तर मोबाईलचा वापर यासाठी करा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये मदत होईल. कारण काय, हे तुमचे 3 वर्ष खूप महत्वाचे. या 3 वर्षानंतर बऱ्यापैकी मुलं जर समजा ज्यांना सर्व्हिस आहे ते सर्व्हिस करते, नसेल तर सेकंड इयर डिग्रीला जाऊन पुढचे 3 वर्ष तुम्ही इंजिनिअरिंग करणार आहात. बी.एल. पाटील तंत्रनिकेतनच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक विश्वनिकेतनचे ट्रस्टी उपाध्यक्ष डॉक्टर संदीप इनामदार उपस्थित होते. या प्रसंगी गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष जितेश ठक्कर, प्राचार्य प्रशांत श्रीपतराव माने, विभाग प्रमुख प्राध्यापक मोरादे, प्राध्यापक पूनम धुमाळ, प्राध्यापक रवींद्र खोडके, प्राध्यापक नयना राऊत, प्राध्यापक अविनाश मोरे, इतर सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. प्राचार्य प्रशांत श्रीपतराव माने यांनी नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचं स्वागत करून डिप्लोमा बद्दल मार्गदर्शन करत 100% उपस्थिती महत्त्वाचं सांगितले. विद्यार्थ्यांना कोणती अडचण आल्यास माझ्याशी संपर्क करण्याचं आवाहन प्राचार्य प्रशांत माने यांनी केले. बी.एल. पाटील तंत्रनिकेतन कॉलेजला अध्यक्ष जितेश ठक्कर आणि प्रशांत माने प्राचार्य असतात तेव्हा मुलांचं भवितव्य घडवण्यासाठी खूप कंपन्या येतील असं गौरवोद्गार विश्वनिकेतनचे ट्रस्टी उपाध्यक्ष डॉक्टर संदीप इनामदार यांनी काढले. ग्लोबल जग कसं आहे याबाबत माहिती देताना भारतीय एज्युकेशनमध्ये आपण का पदवी घेतो याबाबत माहिती नाही. भारतीय बाजारपेठेत 90% इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करत अशी खंत व्यक्त केली. भारतीय विद्यार्थ्यांकडे बुद्धी खूप आहे अशी स्तुतीही इमानदारांनी केली. AI आपल्याकडे नाही, परंतु विद्यार्थ्यांनी युट्यूबवर AIचे फायदे नक्की बघा असं आवाहनही डॉक्टर इनामदारांनी केलंय. सध्या भारताची परिस्थिती काय परिस्थिती आहे की अमेरिका त्याच्यावरती 50% टॅक्स वाढवला गेला आहे. व्हेरी गुड, थँक्यू व्हेरी मच. डोनाल्ड ट्रम्प इंडियाला 25% आहात, उद्या 50%, उद्या 90% करेल. टॅरिफ का लावू शकतो. तो टॅरिफ लावू शकतो कारण तो मार्केट कंट्रोल करतो. तो मार्केट कंट्रोल करतो कारण त्याच्याकडे मार्केटमध्ये लागणाऱ्या सगळ्या टेक्नॉलॉजीज त्या देशात तयार होतात. इंडियातली जी एज्युकेशन सिस्टीम आहे त्याचं आउटकम हे आलेलं आहे
की इंडियाच्या मार्केटमध्ये आपण 90% टेक्नॉलॉजी इम्पोर्ट करतो. तुमचा मोबाईल बाहेरचा आहे, कम्प्युटरचे सॉफ्टवेअर बाहेरचे आहे, LCD बाहेरचा आहे, तुमचे स्पीकर्स बाहेरचे आहेत. सर्व काही सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो ती सगळी बाहेरनं येते. 16 लाख इंजिनियर्स दरवर्षी इंडियामध्ये तयार होतात. म्हणजे मी जेव्हा डेन्मार्कमध्ये बोलतो तेव्हा बरोबरच्या उलट बोलतो. डेन्मार्कमध्ये मी सांगतो की शटा, तुमच्या देशाच्या पॉप्युलेशन पेक्षा माझ्याकडे इंजिनच्या स्टुडंटचा नंबर जास्त आहे. पण तो नंबर एकही टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकला नाही. आपण फक्त ग्राहक आहोत. आपण पैसे देतो. गुगल मॅप टाका. गुगल मॅप मध्ये जी बाई तुम्हाला रस्ता सांगते तिला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग म्हणता येतं का? नाही म्हणता येत, कारण ते अमेरिकन आहे. अमेरिकेतली बाई तुम्हाला इथला रस्ता दाखवते. यापेक्षा दुर्दैव काय 140 करोड लोकांचं. आणि ते जे आहे एक्झॅक्टली टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट हे प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग पद्धतीमुळे होतं. 5 गोष्टी मिळतात. प्लीज हे 5 शब्द लक्षात ठेवा. तुमचं करिअर चांगलं आहे. इंडियाकडे ब्रेन आहे. इंडिया इज विलिंग टू वर्क. आपण खूप कष्ट करतो. आपण शनिवारी काम करतो, रविवारी काम करतो. गोळा शुक्रवारी दुपारी ऑफिस मध्ये जातो. सोमवार सकाळपर्यंत फोन सुद्धा घेत नाही. आणि आपले पेरेंट्स बघा, शनिवार तर शनिवार, रविवार तर रविवार, सगळे काम करतात. आपल्याकडे ब्रेन पण आहे. पण आपल्याकडे 5 गोष्टी नाहीत, ज्या 5 गोष्टी आता तरी खूपच महत्त्वाच्या आहेत. एस्पेशली AI. YouTube वरती AI चे फायदे